पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 मे रोजी पहाटे नवी दिल्लीहून एका महत्त्वाच्या परदेशी दौऱ्यासाठी रवाना झाले आणि पुढचे तब्बल 6 दिवस जगाच्या राजकारणात, व्यापारात आणि रणनीतीत भारताचा दबदबा वाढवणारे ठरले. तंत्रज्ञान, ऊर्जा, संरक्षण, गुंतवणूक आणि जागतिक संबंध या 5 मोठ्या आघाड्यांवर भारताला फायदा करून देणारा हा दौरा ठरल्याचं बोललं जातंय. UAE पासून सुरू झालेला हा प्रवास नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे असा होत अखेर इटलीपर्यंत पोहोचला आणि 21 मे रोजी सकाळी मोदी पुन्हा दिल्लीत परतले. सुमारे 140 तासाच्या या मॅरेथॉन दौऱ्यात केवळ बैठका किंवा स्वागत झाले नाही, तर भारतासाठी अब्जावधींच्या गुंतवणुका, ऊर्जा सुरक्षेचे करार, क्रिटिकल मिनरल्सची भागीदारी, संरक्षण सहकार्य आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील नवे दरवाजे उघडले गेले. विशेष म्हणजे या संपूर्ण दौऱ्यात मोदींनी केवळ भारताची आर्थिक ताकद दाखवली नाही, तर जागतिक राजकारणात भारत आता निर्णायक भागीदार बनत असल्याचा संदेशही दिला. यासोबतच या दौऱ्यादरम्यान इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि मोदी यांची केमिस्ट्री पुन्हा एकदा चर्चेत आली. पण नेमकं या 5 देशाच्या दौऱ्यात पंतप्रधान मोदी काय काय घेऊन आले आणि दौऱ्यामुळे भारताला कसा फायदा होणार, सगळं जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अमोल जाधव आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती. सर्वात आधी पंतप्रधान मोदी पोहोचले ते UAE मध्ये, जिथे त्यांचा हा दौरा थेट औपचारिक भेट ठरला नाही, तर भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी एक मोठा टर्निंग पॉईंट मानला जातोय. अवघे 3 तासाच्या या दौऱ्यात मोदी यांनी UAEचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नाह्यान यांची भेट घेतली आणि तब्बल 7 महत्त्वाचे सामंजस्य करार झाले. पण यामधला सर्वात मोठा आणि चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह करार. या करारानुसार अबू धाबी नॅशनल ऑइल कंपनी भारताच्या सामायिक तेल साठ्यांमध्ये तब्बल 3 कोटी बॅरल कच्चे तेल साठवणार आहे. विशेष म्हणजे युद्ध, जागतिक तणाव किंवा तेल पुरवठा खंडित झाला तर या तेलावर भारताचा पहिला हक्क असेल. एवढंच नाही तर या साठवणुकीचं भाडेही UAE भरणार आहे. सध्या भारताकडे कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये सामरिक तेलाचे साठे आहेत, पण त्यांची क्षमता केवळ 9 दिवसांच्या गरजेसाठी पुरेशी मानली जाते. जपान, अमेरिका किंवा चीनच्या तुलनेत भारताचा हा साठा खूप कमी आहे. त्यामुळे UAE सोबतचा हा करार भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. यामध्ये आणखी एक मोठा फायदा म्हणजे फुजेराह बंदर. UAEचं तेल थेट विशेष पाईपलाईनद्वारे फुजेराहपर्यंत पोहोचतं आणि तिथून जहाजाने थेट भारतात येऊ शकतं. म्हणजेच स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ सारख्या संवेदनशील मार्गावर अवलंबून राहण्याची गरज कमी होणार आहे. याशिवाय UAE गुजरातच्या वडिनारमध्ये जहाज दुरुस्ती केंद्र उभारणार असून भारतात सुमारे $3 अब्ज गुंतवणूकही करणार आहे. यानंतर मोदीचा दुसरा टप्पा होता नेदरलँड, जिथे भारताच्या भविष्यातील टेक्नॉलॉजी आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रासाठी मोठी पायाभरणी केली. मोदींनी नेदरलँडच्या नेतृत्वासोबत तब्बल 17 करार केले. यातला सर्वात मोठा करार होता चिप मेकिंग क्षेत्रातील सहकार्यांचा. नेदरलँडची ASML कंपनी आणि टाटा इलेक्ट्रॉनिक्स यांच्यात भागीदारी झाली असून गुजरातच्या धोलेरामध्ये भारताचा पहिला मोठा सेमीकंडक्टर प्लांट उभारला जातोय. आज मोबाईल, गाड्या, AI, सुपर कम्प्युटरपासून जवळपास प्रत्येक आधुनिक तंत्रज्ञानामध्ये चिप्स लागतात, पण भारत अजूनही जवळपास 90% चिप्स परदेशातून आयात करतं. विशेष म्हणजे चिप बनवण्यासाठी लागणारं अत्याधुनिक लिथोग्राफी तंत्रज्ञान ASML कडेच आहे. त्यामुळे या सहकार्यामुळे भारताला स्वतःची चिप निर्मिती क्षमता उभारण्यात मोठी मदत होणार आहे. याचबरोबर नेदरलँडने भारताला क्रिटिकल मिनरलच्या शोध आणि प्रोसेसिंगसाठी तांत्रिक मदत करण्याचे आश्वासन दिले. लिथियम, कोलबार्ट, निकेल, ग्राफाइट यांच्यासारखे मिनरल्स आज इलेक्ट्रिकल वाहन, 5G नेटवर्क, फायटर जेट्स आणि अंतराळ तंत्रज्ञानासाठी अत्यंत आवश्यक मानले जातात. पण भारत या मिनरल्ससाठी चीनसारख्या देशावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. त्यामुळे हा करार भारतासाठी रणनीतिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा मानला जातोय. नेदरलँडने आणखी एक भावनिक निर्णय घेतला. त्यांनी चोळ साम्राज्याच्या काळातील ऐतिहासिक तांब्याच्या प्लेट्स भारताला परत दिल्या. जवळपास 18व्या शतकात युरोपमध्ये गेलेल्या या प्लेट्सवर तमिळ भाषेत चोळ साम्राज्याच्या सागरी शक्तीचा आणि प्रशासनाची माहिती कोरलेली आहे. यानंतर मोदी पोहोचले स्वीडनमध्ये, जिथे त्यांना रॉयल ऑर्डर ऑफ पोलर स्टार या सर्वोच्च राष्ट्रीय सन्मानाने गौरवण्यात आलं. मोदी आणि स्वीडनचे पंतप्रधान वुल्फ क्रिस्टनर्स यांच्यात सामरिक भागीदारीसह अनेक करार झाले. दोन्ही देशांनी पुढील 5 वर्षात व्यापार दुप्पट करण्याचं लक्ष ठेवलं. पण या दौऱ्यातील सर्वात मोठी घडामोड म्हणजे युरोपियन युनियनच्या अध्यक्षा उर्सुला व्हॉन डेर लेयन यांनी भारत UAE मुक्त व्यापार करारावर वर्षाअखेरीस स्वाक्षरी करण्याचं आश्वासन दिलं. हा करार लागू झाल्यास भारत आणि युरोप दरम्यान जवळपास सर्व वस्तूंवरील आयात शुल्क कमी होणार किंवा हटवले जाणार आहे. म्हणजे भारतातील उद्योग, निर्यात आणि उत्पादन क्षेत्राला मोठी चालना मिळू शकते. त्यामुळे या कराराला मदर ऑफ ऑल डील्स असं म्हटलं जातंय.
यानंतर मोदींचा चौथा टप्पा होता नॉर्वे आणि विशेष म्हणजे तब्बल 43 वर्षानंतर एखाद्या भारतीय पंतप्रधानाने नॉर्वेला भेट दिली। इथे भारत आणि नॉर्वेमध्ये ग्रीन स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपसह 12 महत्त्वाचे करार झाले। नॉर्वे भारताच्या क्लीन एनर्जी प्रकल्पामध्ये गुंतवणूक करणार असून सौर, पवन आणि हरित ऊर्जेच्या क्षेत्रात सहकार्य वाढवणार आहे। भारताने 2030 पर्यंत 500 गीगावॅट क्लीन एनर्जी लक्ष्य ठेवलं आहे, पण अजूनही भारत त्या लक्ष्याच्या अर्ध्यापर्यंत पोहोचलेला नाहीये। अशा वेळी नॉर्वे सारख्या देशाचं सहकार्य भारतासाठी महत्त्वाचं मानलं जाते। याशिवाय नॉर्वे हा युरोपमधील सर्वात मोठा तेल उत्पादक देश असल्याने भारताने भविष्यात इथून तेल आणि LPG आयात करण्याचे संकेतही दिले आहेत। मात्र नॉर्वे दौऱ्यात एक छोटासा वादही पाहायला मिळाला। पत्रकार परिषद संपल्यानंतर एका महिला पत्रकाराने मोदींना प्रेस स्वातंत्र्याबद्दल प्रश्न विचारला। मोदी उत्तर न देता पुढे निघून गेल्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आणि त्यावरून चर्चाही रंगली। आणि अखेर मोदींच्या या दौऱ्याचा शेवटचा टप्पा होता इटली, जिथे त्यांनी आणि पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची केमिस्ट्री पुन्हा एकदा चर्चेत आली। दोन्ही नेते एकाच गाडीतून फिरले, रोममधील ऐतिहासिक कोलोझियममध्ये सेल्फी घेतली आणि मोदींनी मेलोनी यांना मेलोडी टॉफी ही भेट दिली। पण या भेटीमागे फक्त मैत्रीपूर्ण क्षण नव्हते, तर भारतासाठी मोठ्या आर्थिक आणि रणनीतिक योजना होत्या। भारत आणि इटलीने IMEC म्हणजेच इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर पुढे नेण्यावर सहमती दर्शवली। हा प्रकल्प भारताला मध्य पूर्व आणि युरोपशी रेल्वे, बंदर आणि शिपिंग नेटवर्कद्वारे जोडणार आहे। हा कॉरिडॉर तयार झाल्यानंतर भारतातून युरोपला माल पोहोचण्याचा वेळ आणि खर्च तब्बल 30 ते 40% कमी होऊ शकतो। विशेष म्हणजे हा प्रकल्प चीनच्या बेल्ट अँड रोड उपक्रमाला उत्तर म्हणून पाहिला जातो। याशिवाय भारत आणि इटलीने AI, सायबर सुरक्षा आणि डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्य वाढवण्याचा निर्णय घेतलाय। दोन्ही देशांनी 2029 पर्यंत व्यापार 20 अब्ज युरोपेक्षा जास्त करण्याचं लक्ष ठेवलं असून आपल्या संबंधांना स्पेशल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप चा दर्जाही दिला आहे। म्हणजे 6 दिवस 5 देश आणि शेकडो बैठका। पण या संपूर्ण दौऱ्यातून भारताने फक्त करार मिळवले नाहीत, तर ऊर्जा, सुरक्षा, तंत्रज्ञानातील आत्मनिर्भरता, ग्रीन एनर्जी, जागतिक व्यापार आणि जागतिक राजकारणात वाढत चाललेलं आपलं महत्त्व आणि म्हणूनच मोदींचा हा दौरा भारताच्या भविष्यासाठी अत्यंत निर्णायक मानला जातोय। बाकी मोदींच्या या दौऱ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत राहा लगाव बत्ती।